सर, आपलं सगळ्यांचं या पत्रकार परिषदेमध्ये सहर्ष स्वागत. आजचा जो प्रामुख्याने विषय आहे तो टाटा कंपनीच्या संदर्भामधला आजचा पत्रकार परिषदेचा विषय आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 4 तारखेपासून म्हणजे मागच्या जुलै महिन्याच्या 4 तारखेपासून जो पाऊस चालू झाला आणि त्याच्यामध्ये लोणावळा शहरामध्ये महाभयंकर असा पूर लोणावळा शहरामध्ये आला होता आणि पूरग्रस्तांना मदत देण्याच्या संदर्भामध्ये आपण बराच प्रयत्न केला. टाटा कंपनीकडेही आपण बराचसा त्यांचा पाठपुरावा केला, परंतु लोणावळेकरांच्या वतीनं सर्व नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या वतीनं आपण टाटा कंपनीवरती मोर्चाचं सुद्धा आयोजन केलेलं होतं. पण मागच्या 40 ते 45 दिवसामध्ये आपल्या लोणावळा शहरातील पूरग्रस्तांचं न भरून येणारं असं नुकसान झालेलं आहे आणि त्या भरपाईच्या संदर्भामध्ये आपण टाटाकडं वारंवार मागणी करत असताना टाटाने आपल्याला फक्त आश्वासनं दिली, पण ठोस अशी कारवाई ही कुठल्याही आश्वासनावरती केलेली नाही. त्यांना आपण वारंवार पाठपुरावा केला, आमदार महोदयांच्या माध्यमातून केला, प्रशासनाच्या माध्यमातून केला, माननीय नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला, परंतु कुठल्याही पद्धतीची कारवाई ही टाटाकडून झालेली नाही. टाटाने आतापर्यंत एकही आश्वासनं जी दिली ती पाळलेली नाहीत. त्यांनी मोर्चा आपण ज्यावेळेस लोणावळेकर नागरिकांच्या वतीने टाटा पूरग्रस्त आणि लोणावळेकर नागरिकांच्या वतीने टाटाच्या कंपनीच्या ऑफिसवरती नेला होता, त्यावेळेसही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला 2 ते 4 दिवसामध्ये योग्य ती माहिती कळवून काय मदत करणार हे आम्ही सांगतो. पण अजूनपर्यंत त्यांनी असं कुठलंही आणि तोंडी आश्वासन तर नाहीच नाही आणि लेखी पत्रही त्यांनी आतापर्यंत ना लोणावळा नगर परिषदेला दिलं, ना माननीय आमदार महोदयांना दिलं, ना कुठल्या प्रशासनाला दिलं. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर टाटा कंपनीच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीची आश्वासनं किंवा कुठल्याही पद्धतीचा लेखी पत्रव्यवहार हा लोणावळा नगर परिषदेबरोबर किंवा कुठल्याही प्रशासकीय कार्यालयाबरोबर झालेला नाही. म्हणजे एकंदर जर आपण सगळ्या जर आतापर्यंतचा 4-5 आणि म्हणजे 4-5-6 तारखेच्या पावसापासून तर जो आतापर्यंतचा कार्यकाळ बघितला तर हा लोणावळेकर आणि लोणावळा पूरग्रस्तांच्या वतीनं हा फक्त स्ट्रगल करायचा जो वेळ होता तेवढाच झाला. लोणावळा नगर परिषदेच्या वतीनं जे काही करता येईल ते केलं आणि आता आपल्याला शेवटी आपल्याला संघर्ष करायची वेळ आली. आपण टाटा कंपनीवर आताही संघर्ष करतोय आणि आपल्या पूरग्रस्तांना न्याय मिळायचा ही आपली सगळ्यांची भूमिका आहे. आता आम्ही शेवटी या पर्यायाला आलो की उद्या टाटा कंपनीच्या कार्यालयाला शेवटी लॉक लावावं लागणार आहे, कारण टाटा कंपनी कुठल्याही पद्धतीचं आम्हाला रिप्लाय देत नाही. आमच्या लोकांचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून द्यायचं हे शेवटी जबाबदारी ही टाटा कंपनीची होती, पण आता ही टाटा कंपनी ही जबाबदारी स्वीकारत नाही अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. त्यामुळं आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या आम्ही सगळेजण जे आता इथं उपस्थित आहेत, अजून लोणावळेकर नागरिक असतील, आणखीन पूरग्रस्त असतील, यांना सगळ्यांना या प्रेसच्या वतीनं मी या पत्रकार परिषदेच्या वतीनंही आपल्याला विनंती करतो, ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी उद्या 11:30 वाजता जे महावीर चौक आपला आहे कुमार रिसॉर्टच्या तिथे सगळ्यांनी जमावं. 11:30 वाजता आम्ही तिथे टाटा कंपनीच्या ऑफिसला लॉक लावायला जाणार म्हणजे जाणार. शेवटी टाटा कंपनी जर आमच्या पूरग्रस्तांना न्याय देणार नसेल, लोणावळेकर नागरिकांच्या ज्या समस्या जर सोडवणार नसेल, तर उद्या टाटा कंपनीचं ऑफिस बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही सगळेजण जेवढे आमचे सगळे लोणावळ्यातील नागरिक असतील, पूरग्रस्त असतील, यांच्या सगळ्यांच्या वतीनं उपस्थितांच्या वतीनं माननीय नगराध्यक्ष राजेंद्रदादा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या हा जो टाळा ठोको आंदोलन आहे ते 11:30 वाजता पार पडणार म्हणजे पडणार. आणि याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा आता टाटा कंपनीचं आश्वासन हे तोंडी आश्वासन हे स्वीकारलं जाणार नाही. उद्या त्यांना जे काही सांगायचं ते त्यांनी तिथं सांगावं किंवा नाही सांगावं, पण आता आम्ही उद्या टाळे ठोकणार म्हणजे ठोकणार.
गेल्या 5, 6, 7 या जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आपल्या लोणार शहर जुलै रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या ज्या लोणार शहरातील रहिवासी आहेत, हुडको कॉलनी असेल, भुशी असेल, आपलं हुडको कॉलनी असेल, कैलासनगर असेल, भांगरवाडी असेल, नांगरगाव असेल, इंद्रायणी नगर असेल, अशा विविध भागातील नागरिकांचं अतोनात असं नुकसान झालं. या नुकसानाचे पूर्ण जबाबदार टाटा कंपनी आहे आणि टाटा कंपनीने हे स्वतः लोणार नगर परिषदेच्या सभागृहामध्ये कबूल केला असता पुढील तेथील नागरिकांना कुठलीही त्यांनी मदत देण्याचं आश्वासन जे दिलं होतं, कुठलीही मदत त्यांनी नागरिकांना दिली नाही. त्यांनी कुठल्याही नागरिकांना कसली आर्थिक स्वरूपाची असू दे किंवा वस्तुरूपी असू दे, कुठलीही त्यांनी मदत दिली नाही. फक्त आश्वासनावरती आश्वासनं दिली. आम्हाला देखील आजपर्यंत त्यांनी फक्त आश्वासनं दिली, आज करू, 8 दिवसांनी करू, 10 दिवसांनी करू, अशा पद्धतीने आश्वासन दिली. पण इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला लोणार शहरातील नागरिकांना व जे पूरग्रस्त नागरिक आहेत तसेच लोकप्रतिनिधी आहेत, यांना सर्वांना या पुढील काळामध्ये संघर्ष करावा लागणार आहे. कारण की आपल्या लोणार शहरामध्ये ज्या वेळेस ही पूर परिस्थिती झाली आणि पूर परिस्थिती निवळल्याच्या नंतर 2000 कुटुंब त्या ठिकाणी बाधित निघालेले आहेत. आणि 2000 कुटुंब बाधित झाल्याच्या नंतर आपण टाटा कंपनीवरती मोर्चा नेण्याचा जो त्यावेळेस प्रयत्न केला, त्यावेळी 300, 350, 400 लोक त्या ठिकाणी आले. त्यावेळेस त्या लोकांनी एक प्रश्न तिथं निर्माण केला का बाबा इतके लोक जर त्याच्यामध्ये बाधित आहेत तर आपण एवढ्या लोकांना ह्या मदत कशी काय मागताय. तर आम्हाला देखील सर्व ज्या लोकांना आपल्या नागरिकांना मदत हवी आहे, ज्या लोकांना मदतीची अपेक्षा आहे लोणार नगर परिषदेकडून, शासनाकडून, टाटाकडून, अशा सर्वच लोकांनी माझं असं म्हणणे आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे. आपण संघर्ष केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. तुम्ही फक्त आमच्या पाठीमागे उभं राहण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वच नागरिकांनी उद्याच्या टाळाटोळा आंदोलनाला 11:30 वाजता उपस्थित राहावे आणि आपल्या लोणार शहरातील सर्व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत. आज याच ठिकाणी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही एवढं सर्व लोणार नागरिकांना आणि पूरग्रस्त नागरिकांना आवाहन करतो, आपण मोठ्या संख्येने उद्या 11:30 वाजता उपस्थित राहावे. स्थळ निखिल कोणी सांगितलं, कुमार रिसॉर्ट, महावीर चौक. आज या ठिकाणी आपले नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नमस्कार. आज या ठिकाणी आपले नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या कॅबिनमध्ये सन्माननीय नगरसेवक, पत्रकार बंधूंनो, गेल्या जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी काही पावसाळ्यामुळे परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामध्ये टाटाच्या गलथानपणामुळे, चुकीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये हुडको कॉलनी असेल, भांगवाडी परिसर असेल, त्या ठिकाणी खत्री पार्क, गोलबन, नांगरगावचा परिसर असेल, या ठिकाणी भरपूर असं पाणी साचलं गेलं आणि जवळजवळ 1800 कुटुंबाचा संसार त्या ठिकाणी विस्कळीत झाला, अतोनात नुकसान झालं. त्या संदर्भात सर्व पूरग्रस्तवासी आणि नगरसेवकांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापूर्वी टाटाच्या ऑफिसवर आम्ही मोर्चा नेला होता. त्यामध्ये टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही खोटी आश्वासनं दिली, त्याची पूर्तता देखील केली नाही आणि आमच्या तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा मोर्चा आयोजित केला होता. परंतु त्यामध्ये टाटाने कुठलीही दखल घेतली नाही. जवळजवळ महिना उलटून गेला तरी कुठली नुकसान भरपाई दिली नाही. म्हणून आज या ठिकाणी आम्ही या पत्रकार परिषदेत सांगू इच्छितो की टाटा कंपनीला जाब विचार न करता आम्ही उद्या टाटाच्या ऑफिसवर सर्व आंदोलन करून त्या ठिकाणी जाणार आहोत आणि टाटा कंपनीच्या मुख्य ऑफिसला टाळा ठोकणार आहोत. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले संविधानाच्या माध्यमातून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काही मिळू शकत नाही. त्याप्रमाणे आम्ही संघर्ष करून सर्व एकत्रित असून या ठिकाणी टाटा कंपनीच्या ऑफिसला टाळा ठोकल्याशिवाय राहणार नाही. आपण देखील उपस्थित राहावे. धन्यवाद. परिषदेच्या आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे एक सांगू इच्छितो की आज सकाळी टाटा कंपनी बरोबर आम्ही सर्व पाहणी केली. पूर कसा येतो, पुण्याचे लोक आले होते आणि सकाळी त्यांनी मला सांगितलं की आम्ही
काही तुम्हाला वस्तू देऊ, हे करू ते करू. मी म्हटलं लोकांचं आर्थिक नुकसान झालंय तर ते तुम्ही आर्थिक बाबीतच तुम्ही पूर्ण करायला पाहिजे असा विषय झाला. पण त्यांनी ते निग्लेक्ट केलं आणि परत आज जो टाळा ठोकायचा आम्ही जो सर्व नगरसेवक, सर्व विरोधी पक्ष नेते आणि सर्व नागरिक आणि पूरग्रस्त उद्या आम्ही 11:30 वाजता टाटा कंपनीच्या कार्यालयाला टाळा ठोकणार आहोत. सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्वांनी त्या महावीर चौकात कुमार रिसॉर्टच्या तिथे 11:30 वाजता जमावं. लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय, पण या संदर्भात माननीय आमदार किंवा टाटा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण अंतिम इशारा काही त्यांना दिला का टाटा कंपनीला एक, आणि आमदारांशी चर्चा केली आहे? माननीय आमदार महोदयांशी या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि मागच्या वेळेसही आंदोलनाच्या वेळेस त्यांच्याबरोबर चर्चा झाली होती. ते नेहमीच इथला सगळा आढावा तेही घेतात आहेत. परंतु जी आर्थिक मदत पोचायला पाहिजे, शासनामार्फत जी आर्थिक मदत आहे ती तर येईलच, पण टाटा कंपनीच्या वतीने आर्थिक मदत यायला पाहिजे. आणि टाटा कंपनी आतापर्यंत ठोस असं कुठलंच आश्वासन त्यांनी दिलेलं नाही. म्हणून माननीय आमदार महोदयांच्याही कानावरती ही गोष्ट घातलेली आहे. आणि उद्या शेवटी हे आंदोलन हे लोणावळेकर नागरिकांसाठी आणि पूरग्रस्तांसाठी आहे. त्यामुळं आपल्याला संघर्ष करणं आहे आणि उद्याचा तो संघर्ष हा अटळ आहे. शेवटी आता टाटा कंपनीबरोबर शेवटची वेळ आहे. त्यांच्या बऱ्याच अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाल्या, वेगवेगळ्या ज्यांचं डेझिग्नेशन काय काय असतील त्यांच्याबरोबर चर्चा झाल्या, पण कुठल्याही पद्धतीचं ठोस असं आश्वासन आतापर्यंत मिळालेलं नाही. टाळे ठोकल्यानंतर आपली पुढची भूमिका काय राहणार आहे? आता उद्याच्या त्या आंदोलनावरती शेवटी पुढची भूमिका ठरवण्यात येईल की त्यावेळेस टाळे ठोकायचं, टाळे ठोकल्यानंतर काय होईल ते होईल, पण तो आता संघर्ष करणं हे गरजेचं आहे. कारण आमच्या इथल्या पूरग्रस्तांना, लोणावळा शहरातल्या पूरग्रस्तांना मदत ही टाटा कंपनीकडून झालीच पाहिजे. सर्वस्वी चुकी ही टाटा कंपनीची आहे आणि ही त्यांनी मान्यही केलेली आहे. तुमच्या सगळ्या प्रतिनिधींसमोर, वार्ताहर जे आपले होते त्यांच्यासमोर ऑन रेकॉर्ड त्यांनी मान्य केलेलं आहे की टाटा कंपनीच्या धरणाच्यामुळे पाणी इकडे तिकडे गेलं, अस्तव्यस्त झालं आणि त्याच्यामुळे एवढा मोठा पूर आला, हे त्यांनी मान्य केलेलं. त्यामुळे मग जर तुम्ही चुकी मान्य केली तर मग त्याची जबाबदारी पण तुम्ही स्वीकारली पाहिजे. आणि मग ती जबाबदारी स्वीकारूनच आम्ही त्यांच्याकडे हक्काने आमचे जे आर्थिक नुकसान झालेले ते मागतोय. मग ते मागण्यासाठी आता आम्हाला जो काही जितके येतील तितके येतील, पण सगळ्यांना घेऊन किंवा आम्ही संघर्ष करू त्याच्यावर. नगर परिषदेचा आपला काही थोडासा विषय असा ठरला होता, नगर परिषदेने काही प्रक्रिया करून काही विशिष्ट निधी किंवा शासन यांच्याकडनं काही मदत आतापर्यंत पोहोचली का त्यांना? नाही, आज आमचा शासनाच्या माध्यमातून, नगर परिषदेच्या माध्यमातून जेवढे पंचनामे झाले होते तेवढे सगळे अहवाल तहसीलदार, प्रांत आणि यांच्या मार्फत मंत्रालयापर्यंत माननीय आमदार महोदयांनी पोहोचवलेले आहेत. पण मला एक म्हणायचं की शासकीय मदत तर ती येईलच, शेवटी ती येणार. शासकीय मदत ही काय कुठे जाणार नाही, शासकीय मदत ही येणार. पण टाटा कंपनीला जर आत्ता मदत करता येत होती इतक्या दिवसामध्ये, 40-45 दिवस झाले, त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी सांगायला पाहिजे. शेवटी ही शासकीय प्रोसिजर आहे, ती झाली कंप्लीट, त्यांची मदत जी होईल ती डिक्लेअर होईल समजा. पण त्याच्यामध्ये यांनी जी काही मदत करतात हे जर कळालं तर आपल्याला इकडून चांगल्या पद्धतीची मदत करता येईल. टाटाकडनं काही पत्र व्यवहार नाही अजूनपर्यंत तर काहीच नाही. म्हणजे मागचं आंदोलन झालं त्यानंतरही त्यांच्याकडून आतापर्यंत काहीच नाही. तर मागच्या आंदोलनामध्ये आपण सांगितलं होतं की 8 दिवसात जर काही केलं नाही तर आम्ही उपोषणाला बसू. आमरण उपोषणाचा इशारा दिला ठीक गेला आहे, होता. आता तुम्ही टाळे ठोकताय, त्यानंतरही जर काही नाही झालं तर मग काय करणार? उपोषणालाच बसायचं, त्याशिवाय काय पर्याय बसावंच लागेल. आणि आम्ही काय त्यातून ज्यांनी म्हणजे आम्ही सांगितलं म्हणजे आम्हीच सगळेजण होतो. शेवटी लोणावळेकर नागरिक म्हणून, नुसतंच नगरसेवक म्हणून नाही, पण लोणावळेकर नागरिक म्हणून आम्ही सगळेजण होतो. तर आम्ही ती जबाबदारी स्वीकारणार ना पुढे मागे उपोषणाची, आणि ती घ्यावीच लागणार शेवटी. काय याबाबत आणखी कोणाला निवेदन दिलंय का तुम्ही? का आम्ही फार सगळ्यांपर्यंत, म्हणजे मला वाटतं माननीय नगराध्यक्षांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांना निवेदनं पाठवलेली आहेत. आमदार, खासदार सर्व लोकांना निवेदनं पाठवलेली आहेत आणि संपर्कात आहेत. आणि आता हे सगळे निधी येणं, शासनाकडून येणं हे लवकरात लवकर आलं पाहिजे, हा त्यातला हेतू आहे की लवकरात लवकर लोकांना त्याचं थोडा, जे खूपच गरीब आहेत त्यांच्यापर्यंत तरी पहिला निधी यायला पाहिजे. फर्स्ट स्टेप ही सगळ्यात प्राथमिकता आहे, तर ते लवकरात लवकर द्यावं ही सरकारला बी विनंती आहे आणि टाटालाही विनंती.
यात एक विषय असा आहे, आमदार तर प्रयत्न करतात, आपण बघतोय नगरसेवक प्रयत्न करतायत, पण खासदारांनी काय प्रयत्न केलेत का काय? खासदारांनी प्रयत्न केलेले आहेत. खासदार- त्यांनी त्यांच्या मिटिंगा घेतल्या होत्या, मध्ये दिल्लीला होते. माझं त्यांचं बोलणं झालं होतं की त्यांनी ती मिटिंग घेतली होती कलेक्टर ऑफिसला आणि त्यांनी तेही प्रयत्न करतात. मुळात आपल्या लोणातील नागरिकांचं जे आहे, ते लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आज ज्या पद्धतीने टाटा सांगते का आम्ही वस्तुरूपी तुम्हाला गाद्या देऊ, ब्लँकेट देऊ, राशन देऊ, आता हे मुळात आमचं वाटून झालेलं आहे. अनेक दानशूर संस्थांनी ह्या गोष्टी, या वस्तू या सर्व नागरिकांना दिलेल्या आहेत. आता जे लाखो रुपये नुकसान झाले त्यांना कुठंतरी तुटपुंजी मदत न जाता चांगली ठोकळ रक्कम आपल्या लोणातील पूरग्रस्त नागरिकांना गेली पाहिजे. ह्या हेतूने आम्ही आज लोणा परिषदेचा जो काही फंड आपल्याला त्या पूरग्रस्त नागरिकांना द्यायचा आहे, शासनाचा द्यायचा आहे, आणि त्यामध्ये टाटाची जी काय रोख रक्कम येईल किंवा जी काही रक्कम येईल नागरिकांच्या नावे अकाउंटला आली तरी काय विषय नाही, पण अशी एकूण एकत्र रक्कम चांगल्या पद्धतीने आपल्याला ठोकळ रक्कम द्यायची आहे. ह्या हेतूने आम्ही टाटाला वारंवार विनंती करतोय का लाखो रुपयाचं लोकांचं 4-4, 5-5 लाख रुपयाचं नुकसान झालंय. आपण मदत करताना 5-10 हजार, 15 हजार रुपयाची मदत करून चालणार नाही. त्यामुळे आम्ही टाटाचा वारंवार या गोष्टीवरती पाठपुरावा करतोय, पण टाटा कुठल्याही आपल्या लोकप्रतिनिधींना असतील किंवा लोणातील आपल्या नागरिकांना गृहीत नाही धरत असं अशा पद्धतीने दिसतंय. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि टाटाला चांगल्या पद्धतीने धडा शिकवावा लागेल. आपल्या टाटाला या गोष्टी दाखवून दिल्या पाहिजे का आपण लोणावळा शहरामध्ये व्यवसाय इतक्या मोठ्या प्रमाणावरती करतोय आणि आपल्यामुळे जे झालेलं नुकसान आहे लोणावळा नागरिकांना त्याला तुम्हाला भरपाई देणंच आहे. कारण की शासन हे शासनाला पूर्ण महाराष्ट्र राज्य पडले. राज्यामधून अनेक शेतकऱ्यांचं पूरग्रस्त अवकाळी पावसामुळे पुरामुळे नुकसान झालेले. त्याच्यामुळं शासन काय लोणावळा शहरासाठी एक कुठला वैशिष्ट्य फंड असा काय वेगळा देणार नाही. जो शासनाचा फंड आहे पूर्ण महाराष्ट्रासाठी तेवढा जो मिनिमम जो काय फंड येईल तो येईल. पण आपल्याला लोणावळा नगर परिषद आणि टाटा अशा पद्धतीने चांगली एक रक्कम ठोकळ रक्कम आपल्याला लोणावळ्यातील पूरग्रस्त नागरिकांना द्यावी लागणार आहे. या उद्देशाने उद्याचं आपलं टाळा ठोको आंदोलन आहे. त्यामुळे आपल्या सर्व नागरिकांनी मी वारंवार आवाहन करतो की उद्या आपल्या शहरातील सर्व जे पूरग्रस्त नागरिक आहेत त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं आहे. जेवढ्या मोठ्या संख्येने आपण ताकद आपली दाखवू तितके हे टाटावाले आपल्याला त्या पद्धतीने हे करतील, रिस्पॉन्ड करतील. आपण सगळे पत्रकार बंधू आमच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहिलेत त्याबद्दल मनपूर्वक आभार.